बघितलं तर इथं 3 चपात्या शिल्लक राहिलेल्या होत्या. तर विचार केला की याचं काय बनवावं, तर याचं आपण आदनातले तुकडे बनवणार आहेत. चला तर झटपट अशा पद्धतीने सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. इथं मी एक कांदा घेतलेला आहे आणि 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. ते आपल्याला छान अशा कट करायच्या आहेत. आदनातले तुकडे करण्यासाठी मी इथं 5-6 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि इथं थोडीशी शेंगदाणे घेतलेले आहेत. आपण ज्या शिल्लक राहिलेल्या चपात्या होत्या ना, त्याला हाताने थोडं बारीक करायचं, जास्त बारीक पण नाही करायचं, थोडे मोठेच तुकडे ठेवायचे ते. चला तर झटपट अशा पद्धतीने सुरुवात करूया आपण हे तुकडे बारीक करायला. अशा पद्धतीने आपल्याला हे तुकडे बारीक करून घ्यायचे त्याचा एवढ्या साईजमध्ये. आता आपण कढई गरम करायला मांडूया. इथे मी कढई गरम करायला मांडलेली आहे. यामध्ये मी आता 2 पळी तेल घालते. यामध्ये मी 2 पळी तेल घातलेलं आहे. आता यामध्ये मोहरी टाकते, जिरे टाकायचे, कांदा टाकून छान असं लालसर परतून घ्यायचं. छान असं लालसर भाजून घ्यायचं आता आपल्याला हा कांदा. आता यामध्ये मी कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकते. छान अशी परतून घ्यायची. शेंगदाणे टाकायचे, ते छान असे परतून घ्यायचे. छोट्या चमच्याने 1 चमचा हळद टाकायची. छान अशी मिक्स करून घ्यायची. अर्धा चमच्यात मीठ घालायचं आपल्याला. छान असं परतून घ्यायचं. त्याला यामध्ये 1 तांब्या पाणी घ्यायचं. आपण जे चपातीचे तुकडे करून घेतलेले होते ते आपल्याला आता या पाण्याला उकळी आल्यानंतरनं या पाण्यामध्ये सोडायचे. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण हे तुकडे टाकून घेऊया. छान अशी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता शिजूस्तवर वाट बघायची. आता याला 10 मिनिटं असंच राहू द्यायचं, म्हणजे छान असे शिजून निघतं. असं मिक्स करून घ्यायचं. 5 मिनिटं झाकण ठेवायचं. मिनिटं झालेले आहे, मी झाकण काढतेच. तरी तुकडे छान असे शिजून निघलेले आहेत. आपल्याला थोड्या वेळ हे असंच ठेवायचं. गार झाल्यानंतर हे सगळं तुकडे आहेत ना, ते छान असे घट्ट होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. आता मी हे गॅस बंद करून ह्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवते, म्हणजे सगळं छान असं घट्ट होईल.